श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ये मराठीच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे, निरमीन माये. Slowly open your eyes. काल पण 17वा अध्याय सुरू केला. श्रद्धा त्रय विभाग म्हणून असं श्रद्धा निरूपण योग. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की श्रद्धा इज पहिले 20 ओव्या वगैरे गुरूंचं आदर आणि त्यांच्या कृपेचं निरूपण होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग श्रद्धा हे काय आहे, म्हणजे श्रद्धा इज एक्स्ट्रीमली प्युअर, पण ज्या कंटेनर मध्ये ती असते त्याप्रमाणे ते होतं असं काल सांगितलं. आजचा आय थिंक इज वन ऑफ व्हेरी प्रॅक्टिकल टॉपिक्स, बिकॉज इट्स रिलेटेड टू फूड. सो आय थिंक खरंच तुम्ही तुमच्या विवेकाने सारासार विचार करा, पण इतकं स्ट्रेट फॉरवर्ड सांगतात ज्ञानेश्वर महाराज. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड सम ऑफ इट ऑफ कोर्स इज व्हेरी I would say revealing in the sense, म्हणजे इतकं we have these direct references, पण आपण ते वापरत नाही डे टू डे लाईफ मध्ये. ऐका व्यवस्थित. आता आपण प्रोसीड करूया. काल जिथे सोडलं होतं तिथे. आपुला परावा देही, दुःख देती जे जे काही.
मज आत्मया ते तुलाही होय शिणू. पैवाचे चेनिही पालवे, पापिया तया ना तळावे. परी पडिले सांगावे त्यजावया. प्रेत बाहिरे घालिजे, का अत्यंजू संभाषणी त्यजिजे. हे असो हा ते क्षाळिजे, कश्मला ते शुद्धीची आशा. तोले पून मनवे जैसा, तया ते सांडवया तैसा अनुवादू हा. परी अर्जुना तू तया ते, देखसी तैस्मर हो माते. जे आन प्रायश्चित येथे मानेल ना, म्हणवनी श्रद्धा जे सात्विकी. पुढती तेची पै येकी, जतन करावी निकी सर्वान परी. काल ते तामसिक जी श्रद्धा असते किंवा माणसं असतात त्यांचं काल वर्णन होतं. ते भूतांची स्मशानात जाऊन ते प्रार्थना करतात, हो की नाही. ते सात्विक गोष्टींची प्रार्थना करतात, ते ज्ञानमार्गाच्या इथे जातात आणि ते नक्कीच स्वर्गात जातात, राईट. हे सगळं होतं. तर काय आपुला परावा देही, दुःख देती जे काही. मज आत्मया ते तुलाही होय शिणू. दुसऱ्यांना त्रास कसा द्यायचा हेच त्या तामसिक माणसांचं, त्यांना आनंद मिळतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळतो असं असतं. सम पीपल जस्ट एन्जॉय लुकिंग ॲट अदर्स प्रॉब्लेम्स. इट इज पॉसिबल, हे होतं. ती माणसं तामसिक असतात. दुःख देते जे काही. पण व्हॉट कृष्ण इज सेइंग, माझा आत्मया ते तुलाही होय शिणू. पण माझा आत्मा, त्यालाही त्रास होतो, जीवाला पण त्रास होतो त्याचा इव्हेंच्युअली. ओके. आणि मग सुंदर ते लिहितात ज्ञानेश्वर महाराज. आय हॅव ऑब्झर्व्ड वन थिंग, एनी टाइम ही टॉक्स अबाउट नेगेटिव्ह थिंग्स, हाऊ ही प्रोसीड्स विथ दॅट. याचा अर्थ ते रिअल लाईफ मध्ये अशा नेगेटिव्ह खराब गोष्टी बोलतच नसतील. कारण जेव्हा ते असे बोलतात तेव्हा ते कारण सांगतात का बोलतात. ऐका. पैवाचे चेन्ही पालवे, पापिया तया नातळावे. परी पडिले सांगावे त्यजावया. ह्या अशा गोष्टी आहेत की त्यांनी आपल्या तोंडाचा वारा पण दूषित नाही झाला पाहिजे. पण हे का मी सांगतोय, वाय एम आय टेलिंग ऑल दीज नेगेटिव्ह थिंग्स. त्यजावया, सो दॅट वन कॅन गिव्ह इट अप. म्हणजे आपण तो डिस्कार्ड करू शकतो, म्हणून सांगतोय. प्रेत बाहेर घालिजे, का अत्यांजू संभाषणात त्यजिजे. जे वाईट बोलणं आहे ते त्यजतो आपण. हे असो हा ते क्षाळिजे, कश्मला ते. किंवा जर मळ असेल कपड्याला लागत, आपण हाताने तो धुवून काढतो ना. म्हणजे हाताला थोडा मळ लागला तरी आपण धुतो. ते शुद्धीची आशा, तोले पून मनवे जैसा. तया ते सांडवया तैसा अनुवादू हा. तिथे शुद्धीची आशा. हे आपण का करतोय, शुद्धीकरण करतोय म्हणून त्याचीच आशा आहे. दॅट इज द ओनली होप. Why do we clean? So that it becomes, why do we touch dirt, remove dirt, so that we get clean? We do the dusting. का आपण डस्टिंग करतो, हाताला धूळ लागते ना, बट क्लीनलीनेस साठी, राईट. तसं तिकडे हे हाताला लागतं, दिस इज नॉट द पॉइंट. मग हात धुवून टाकायचंय, पण लागणार थोडा हाताला जेव्हा हे करतो, पण क्लेनलीनेस साठी, राईट.
सांडावया तैसा अनुवादू हा. That's why we are having this conversation. परी अर्जुना तू तया ते देखसी तैस्मर हो माते. पण जर असं हो असे तुला गुण दिसले तर माझा विचार कर. रिमेंबर मी माते. माते म्हणजे मला. जे आन प्रायश्चित येथे मानेल ना. दुसरं काही प्रायश्चित्त नाही. There is no other way than remembering me. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची ये पैये की जतन करावी की सर्वांपरी. म्हणून सात्विक श्रद्धा तू जतन कर. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारी घेणे. व्हेरी इंटरेस्टिंग. लिसन केअरफुली. अवधारी जो तरी धरावा तैसा संगू. आपण कसा संघ धरायचा. सी शास्त्रांमध्ये ना संघच खूप महत्व आहे. खूप म्हणजे खूप. कोणाबरोबर तुम्ही हँग आउट करता, which company you keep is extremely important. Not just necessarily outside, the thoughts as well. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. त्याने सात्विक वाढेल, सात्विकता वाढेल असा संघ धरा. सत्ववृद्धीचा भागू. सत्ववृद्धी होते त्याने भागू. आणि अजून एक गोष्ट आहारू घेपे. आहार काय खाता त्याच्यावर खूप अवलंबून आहे कशी वृद्धी होते. कारण हे शरीर त्रिगुणांचं आहे आणि शरीर हे पंचधातूंचं आहे आणि हे पंचधातू आपल्याला आहारात मिळतात. त्यामुळे हे त्रिगुण खूप इम्पॅक्ट होतं. दिस इज द लॉजिक. Then he's saying, एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचुनी नाही बळी हेतू. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई. स्वभाव वृद्धी काय त्रिगुणात्मक स्वभाव असतो ना. काहींचा सात्विक प्रभाव असतो जास्ती, त्यांचा स्वभाव सात्विक असतो. त्यामुळे स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचुनी नाही बळी हेतू. देयर इज नो अदर bigger cause than the ahara, than the food that you eat for your tendencies. Pratyaksh pahe pavira. Arjuna, look at this carefully. Look at it. Pratyaksha bhag. See in front of you. Jo savadha घे मदिरा तो होनी ठाके माजिरा थियेचे क्षणी. तू बघ. अर्जुना ही गिव्स एन एक्झाम्पल. खूप अवेअर माणूस आहे. त्याने मदिरा पिले, त्याने दारू पिले की काय होतं. त्याचे गुण चेंज होतात आणि तो त्या क्षणी चेंज होतो. ह्याचा अर्थ आपण काय घेतो त्याने किती इम्पॅक्ट होतो आपल्या थॉट प्रोसेसवर, अवेअरनेसवर. डिरेक्ट एक्झाम्पल. म्हणून असं कसं गुणांवर इफेक्ट. येस. अनअवेअरनेस म्हणजे काय. तामसिकता ना. चुकी होतात. चुकीचं बोलतो आपण. काय बोलतो याचं भान नाही. कोण आहे भान नाही. काय कपडे घातलेत भान नाही. म्हणजे काय तामसिकता. खूप अवेअर आहे. ब्राह्मण आहे. विचार करण्याची एकदम तल्लखता आहे. विवेक आहे. शास्त्रांचा विचार करतो आणि त्याने जरी दारू घेतली तर काय होणार. त्याचे गुण परिवर्तन होणार. अनअवेअर होणार तो. सात्विकता डायरेक्ट तामसिकतात जाईल. राईट. का जो साविया अन्न रसू सेवी तो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयाधिक. की का जो सावया अन्न रसू सेवी. आणि जे चांगलं आपण खाण्यासाठी अन्न खातो पण ते अति खाल्लं तर त्याने आपल्याला त्रास नाही होत. आपला स्वभाव चेंज. स्वभाव म्हणजे द वे वी फील चेंजेस. जसं तुम्हाला ताप आला असेल अँड दिस इज ही कीप्स युजिंग दिस एक्झाम्पल. वी शुड नॉट ड्रिंक मिल्क बिकॉज ते हेल्प नाही करत. दूध प्यायलं आणि ताप आला असेल तर ताप वाढतो ते विषासारखं आहे असं लिहिलंय ह्याच्यामध्ये.
याचा अर्थ आपण जे खातो ना त्याचा खूप इम्पॅक्ट असतो आपल्या वृत्तींवर. दॅट इज व्हॉट इज सेइंग. ना तरी अमृत जया परी घेतलिया मरणवारी का आपुलिये से करी जैसे विष. हे दूध अमृत असतं, पण ते कसं होतं, विषासारखं होतं ना जर ज्वर असेल तर. तेवी जैसा घे पे आहारू धातू तैसेची होया कारू आणि धातू ऐसा अंतरू वाव भावो पापोखे. जै तेवी जैसा घेणे आहारू तैसे धातू तैसेची होया कारू आणि धातू ऐसा अंतरू भावा पोखे. की जसं तुम्ही खाल त्याप्रमाणे सप्त धातू असतात तिथे. रस, रक्त, मांस, मेधा, अस्थि, लास्ट इज शुक्र. एक आय माइट हॅव फॉरगॉटन वन, पण 7 आहेत. अस्थि, मांस, मज्जा, रक्त, केश, वीर्य असे आहेत 7 धातू. ह्या 7 धातूंचं इंटरनल इट इम्पॅक्ट्स डीपली. धातू ऐसा अंतरू भावा भावो पोखे. आणि जसा धातू असतो तसा तो त्याच्या मनात भाव येतात. कधी असं पण जर आपल्याला बरं नसेल वाटत तर कसं मनात विचार येतात, यू नॉट फीलिंग एक्साइटेड, यू डोंट. सगळं आपल्या शरीरावर पण खूप अवलंबून आहे आपल्या मनाची स्थिती. ते एक्झाम्पल देतात जैसे भांडियाचे तापे आतले उदकही तापे तैसे धातुवशे आटोपे चित्तवृत्ती. जसं भांडे ते गरम केलं त्यातलं पाणी पण गरम होतं, तसंच हे जे धातू जसे इम्पॅक्ट होता धातूंवर तशी चित्तवृत्ती पण इम्पॅक्ट, तसा माइंडला पण इम्पॅक्ट होता. म्हणून सात्विक रसू सेविजे जैसत्वाची वाढी पाविजे. ऐका केअरफुली. म्हणून जर तुम्हाला सात्विकता हवी असेल तर सात्विक रस, सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. म्हणून सात्विक रसू सेविजे जैसत्वाची वाढी पाविजे राजसा तमसा होईजे ये रसी. जर नाही खाल्लं ते सात्विक तर तमसिक आणि राजसिक वाढतील. तरी सात्विक कोण आहारू राजसा तमसा काय आकारू काय आकारू हे सांगो करी आदरू आकर्णनी. पण हा सात्विक आहार कुठला, राजसिक आणि तामसिक आहार कुठला, हे मी आता सांगतो. अर्जुना, कृष्ण म्हणतात प्लीज व्यवस्थित आकर्णनी. आ मीन्स कम्प्लीट अटेन्शन. आकर्णनी कम्प्लीट इयर्स. ऐका. आणि एकसरे आहारा कैसे नीतिनी मोहरा जालिया तोही विरा रोकडे दाऊ तरी जेवणाराची रुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविती तव गुणांची दासी येथ. जो जीव करता भोगता तो गुणस्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. कसं आहे ते सांगतात की हे आहार पण 3 गुणांचे आहेत आणि जे जसं गुण असतो ना तसे ते निवडतात आहार. राजसिक गुणांचा माणूस राजसिक आहाराकडे अट्रॅक्ट होतो, सात्विक गुणांचा माणूस सात्विक गुणांकडे अट्रॅक्ट होतो, तामसिक गुणांचा माणूस तामसिक आहाराकडे अट्रॅक्ट होतो. सो सात्विक पीपल लाईक सात्विक फूड, Rajasic people like Rajasic food and Tamasic people like Tamasic food. म्हणून त्रिबुधू आधारू यज्ञो हि प्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधाची ते. तसा आहार त्रिविध आहे, सत्वरजतम. यज्ञ पण 3 प्रकारचे आहेत, तप पण 3 प्रकारचे आहेत, दान पण 3 प्रकारचे आहेत असं सांगतात ते. आज आपण आहार आणि तप बघणार आहोत, आहार आणि यज्ञ.
आहार लक्षण पहिले सांगो जे मी म्हणितले, जे म्हणितले ते ऐक गा भले रूप करू. आता मी तुला आहारचं लक्षण सांगतो. सात्विक आहार कुठला, राजसिक आहार कुठला आणि तामसिक आहार कुठला. आता हे ऐकून तुम्ही आपापला तुमचा रिसर्च करा आणि जास्तीत जास्ती जर सात्विक आहार वाढवलात, तर तुम्ही तुमच्यात सात्विकता वाढेल. मी नाही म्हणत आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मला ह्यांचं खूप आठवतं, निसर्गदत्त महाराजांचं. ते म्हणतात, आपल्याला जर काय कळत नसेल, एनिवेज आपल्याला काहीतरी करायचं आहे ना, मग सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकून का करू नये रे? असं ते म्हणतात. व्हेरी सिंपल लॉजिक. आता ऐका हा, खूप वेळा बोलतो, आता ऐका. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे, ते मधुरी रसी वाढे मेचूतया. जे सत्वगुणाकडे असतात आणि त्यांना गोड आवडतं, त्यांना गोड आवडतं गोष्टी. मेचूतया म्हणजे मुद्दामून गोड केलेले नाही, ओरिजिनली ज्या गोड असतात ना, गोड वस्तू आवडतात. आंगेची द्रव्ये सुरसे, जे आंगेची पदार्थ गोडसे, आंगेची स्नेह बहुवसे, सुपक्वेजिये. आंगेची द्रव्य सुरसे, ते असे रसाळ असतात, रसाळ, मधुर रसाळ, रसरशीत असतात, रसरशीत आवडतं त्यांना. आणि गोड असतात ते पदार्थ आतूनच, आणि असं प्रेम वाटतं ते खाताना पण, ते प्रेमळ असतात असं लिहिलंय. आंगेची स्नेहे बहुवसे, सुपक्वेजिये, व्यवस्थित पक्व झालेले, अर्धे कच्चे विच्चे नाही, पक्व झाले. आकारे नवती डगळे, आकार पण सुबक असतो, वेडा वाकडा नसतो. आकार नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे, स्पर्श पण खूप छान असतो. जिभे लागी स्नेहाळे, स्वादे जिये, जिभेला स्नेहाळे, इट्स व्हेरी असं. रसे गाडीवरी ढिली, द्रव भावे आथिली, ठाये ठावो सांडिली, अग्नी तापे. खूप छान रस असतो आणि थोडंसं अग्नी दिलं की ते अजून सुंदर होतं असं. नॉट टू रॉ, नॉट टू ओव्हरकुक्ड, मध्येच थोडंसं अग्निताप आहे. अंगे साने परिणामे थोरू, अंगे साने परिणामे थोरू, थोडंसं दिसतं पण त्याचा परिणाम म्हणजे फॉर एक्झाम्पल केसर घ्या तुम्ही, थोडं अंग छोटंसं पण त्याचा परिणाम खूप असतो. तसं अंगे साने परिणाम, पोटेन्सी असते त्यांच्यात. परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षरू, जसं गुरुमुखातलं अक्षर. म्हणून तुम्हाला माहिती आहे ना, पंजाबी लँग्वेज इज कॉल्ड गुरुमुखी, कारण ते गुरु नानकच्या संप्रदायातलं. तर ते जे जसं गुरुमुखीचे अक्षरू म्हणजे काय सांगते ते, आंगे साने परिणामे थोरू. निसर्गदत्त महाराज होते, त्यांचे गुरु जे होते, त्यांनी त्यांना फक्त एकच सांगितलं, अरे तू कोण आहेस, तू ओळख स्वतःला, जा शोध, दॅट इज ऑल, बाकी काही नाही. तुम्ही माझ्या गुरूंनी सांगितलंय तू कोण आहेस ओळख, तू कोण आहे, अँड देन ही जस्ट केप्ट थिंकिंग अबाउट इट. At the age of 34 he realized who he is. बीडी विकायचे बनून, he continued to do बीडी only, काही नाही गिरगावात. गुरु गुरुमुखीचे अक्षरू, तैशी अल्पी जही आप जिही पारू तृप्ती राहे, थोडस खूप तृप्ती मिळते. आणि मुखी जैसे गोडे, तैसीची ही ते आतुलेकडे. जशी मुखी गोड असं त्याचा इफेक्ट पण गोड असतो. असं नाही तर डोनट रसरशीत गोड नाही, दॅट इज नॉट नॅचरल. सो तैसे ही ते आतुलेकडे,
आंतुलेकडे तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी तशा अन्नाची त्यांना गोडी असते. सात्विकांसी एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे हे. आयुष्य वाढतं सात्विक खाल्ल्यावर. येणे सात्विक रसे जव देहे देही मे हो वरिषे तव आयुष्य न दिवससे दिहाची दिहा. आणि खूप आयुष्य वाढतं त्याचं, हेल्थी. सत्वाची एकीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानू जैसा. सत्व वाढतं जसं जसं भानू वर येतो तसं ऊन वाढतं ना, तसं सत्व वाढत वाढत गेलं की आपल्यात सत्वगुण वाढतात. हे खाल्लं आपण सात्विक सात्विक तर. आणि शरीर हनुमानसा शरीर आणि माइंड मन बळाचा पैकुवासा हा आहारू तरी दशा कैची रोग पण नाही जास्ती होत कारण सात्विक आहार असतो. हा सात्विकू होय भाग्यू, खूप भाग्य आहे त्याचं जो सात्विक आहार खातो. ते भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणू, जसं शरीराचं भाग्य उदयत. आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे, सुखाचं घेणं देणं होतं. शरीर जर चांगलं नसेल कसलं सुख, नाही का? जिभेला गोड गोड लागतं, नंतर काय तिथे एवढीशी जीभ 6 इंच पण नसते, नंतर काय टेस्टचा काहीही संबंध नाही शरीराला. खराब काय जाऊ नये तोंडात म्हणून ते दिलंय ना. जीभ भलतीकडे त्याच्या मागे. निके उवाया येणे हे असो वाडे साजणे आनंदेसी, आनंद साजतो तिकडे. ऐसा सात्विको आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी, उपकार करतो तो सात्विक आहार. सबाह्य अभ्यंतरी, आत बाहेर. आता राजसासी प्रीती जिहिरसी याथी करोतया ही व्यक्ती प्रसंगे गा. आता राजसांची ज्यांना प्रीती, राजस आहाराची प्रीती असते त्यांच्याविषयी सांगतो मी. अर्जुना ऐक. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय मधुर रसरशीत फ्रूट्स, very fresh vegetables, that you have to understand. लाक्षणिक आहे, अजून काय डिटेल देणार ते, राईट. आता राजसिक. तरी मारे उणे काळकूट तेणे माने जे कडुवट का चुनियाहुनी दासट आमली हन. काय तिखट आणि तिखट तिखट आणि असं ते खूप असं असं होतं तसं ते. आणि चुन्यानी कसं जळतं तसं. चुन्याहुनी दासट आमली हन कणिका ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि तेतुलीची मेळवणी रसांतरांची मीठ. जसं कणिकात आपण मीठ टाकतो थोडस आणि ना खूप मीठ लागतं, मीठ पाहिजे सगळ्यात जास्ती. तैसेची मीठ बांधया आणि तेतुलीची मेळवणी रसांतरांची ऐसे खारट पाडे राजसातया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. असं ह्यांना खूप खारट खारट आवडतं सगळं.
आणि तुम्ही बघितलं मॅकडॉनल्ड्स किंवा बर्गर किंग किंवा काय बघितलं तर खारट असतं त्याच्यात. त्यांना खारट गोष्टी आवडतात. राजसया आवडे उन्हाचे मिशे तोंडे आगीची गिळी, आणि त्यांना गरम 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 आवडतं. गरम गरम खातात. वाफेची आसिगे वातीही लाविल्या लागे, तैसे उन मागे राजसूत तो. तोंडात ना वाफा निघतील पण ते गरम 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 खातात. आवडतं त्यांना. हम्म. वावटळ पाहुनी ठाये साबूळ सा साबळू डाहरला आहे, तैसे तिखतो काये जे घाये विणरूपे. खूप तिखट खातो तो. आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी येके पाडे. कोरडं म्हणजे रसरशीत नाही, कोरडं खातो. तो जिव्हा दंशू आवडे बहुतया, परस्परे दाता आदळू होय खाता. परस्पर दात आढळतात, कर्रम कर्रम पापड मे बी. तो गा तोंडी घेतो तो लागे चकल्या वगैरे कडकडीत. आधीची द्रव्ये चुरमुरी, त्याला चमचमीत आवडतं, चमचमीत. आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परिवडी जती मोहरी, आणि मोहरी फोडणी दिलेली असते मोहरी. जी घेता होती धुवारी नाके तोंडे, म्हणजे ते काय म्हणतात तडका किंवा काय ते म्हणतात ना त्याला, ते आपण देतो फोडणी. सो ते नाका तोंडात जाऊन त्याला शिंका वगैरे इतकशी झणझणीत, असं म्हणतात ना झणझणीत ते. नाके तोंडे, आय लव्ह हिम. हे असोगे आगिते म्हणे तैसे राईते, पडिया प्राणा परवते राजसासी गा. असं ते जसं काय इतकं तिखट खातात जसं काय आगीत ते आहेत तरी पण. ऐसे ना पुरोनी तोंडा जिभा केला वेडा, अन्नामिषे अग्नी भडाभडा पोटी भरी. जसं अग्नी पोटात टाकल्याचं गरम गरम तिखट तिखट खातात. तैसाची लवंगा सुंठे, लवंग सुंठ खूप खातात. ऑल पित्त. मग भुईना से जे खाटे, मग काय बघत नाही इकडे तिकडे मध्ये झोपणार. पाणीयांची न सुटे तोंडोनी पात्र, खाणार तिकट तिकट आणि नुसतं पाणी पिणी पिणार. एक ठाण्याला एक आहे मामलेदाराची मिसळ, ते बसतात तिखट तिखट खातात आणि 6 ग्लास पाणी पितात. ते आहार नवती घेतले व्याधी व्याळजे सुतले. दिस इज नॉट फूड, दिस इज इन्व्हिटेशन फॉर डिझीजेस. दिस इज व्हॉट ही इज सेइंग. ते चेवावया घातले माजवण पोटी, तैसे एक मेकासळे रोग उठती एके वेळे. ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. राजसी आहारने केवळ दुःख. जास्त मीठ तिखट तेलकट गरम त्रास होतो. एवं राजसा आहारा रूपे केले धनुर्धरा, परिणामाची ही विसुरा. सांगितला तुला परिणाम पण सांगितला आणि आहार पण कसा सांगितलं. आता तया तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. आता तुला मी तामसिक आहार सांगतो, आणि त्याने पण तेही सांगो चिळसा, पण ते किळस येईल कदाचित तुला ऐकून. जणे तुम्ही पण तो ऐक. तरी कुहिले उष्टे खाता नमनीजे तेणे अनहिता, जैसे का उपहिता म्हैसी खाय. ते उष्ट खातात किंवा आंबलेलं खातात. जशी काय तुम्हाला माहितीये की बफेलो जो आहे म्हैस आहे, इट इज रेप्रेझेंटेशन ऑफ तामस. ते चिखलात बसतात म्हशी आणि ते सुस्त असतात, म्हणून म्हशीचं दूध आपण जास्ती पित नाही. गाई आर मोर सात्विक, हिरवा चारा खातात गाई आणि क्लीन ठेवतात स्वतःला. पण म्हशी नाही करत तसं. म्हणून आणि
आंबलेलं जे असतं ते खातात ते. म्हणून जसं म्हशी खातात तसं ती लोक खातात असं. निपजले अन्न तैसे दुपहारी काय रे दिवसे, किंवा सकाळचं दुपारी खाणार, दुपारचं संध्याकाळी खाणार, किंवा दुपारचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खाणार. काय शिळ अन्न ते खातात तसं. अति करी ते तामसे अति करी, खूप वेळा ते नेहमीच तसं करतात. तामसे घेईजे ते ना तरी अर्ध उकडले किंवा अर्धच उकडलंय, का निपट करो पोनी गेले का करपलेलं, तैसे ही खाय चुकले रसा, जे येवो काही कसं मिळेल ते खातात. जया का आथी निष्पत्ती, जेथे रस धरी धरी व्यक्ती, ते अन्न ऐसे प्रतिती तमसा नाही. त्यांना कळत नाही तामसिक आहे, ते खातात आपलं. ऐसे नी काही विपाये, सदन्नावर पडा होये, तरी घाणी सुटे तवर आहे, व्याघ्रा जैसे. घाण असेल, वाज आहे, काय नाही ते खातात आपलं. का बहुवे दिवशी ओलांडिले, स्वाद पण सांडिले. खूप दिवस झालेत, स्वाद पण नाही आहे, तरी पण नाही वेस्ट नको करायला म्हणून खातात. पण त्यांनी त्रास होतो. शुष्क अथवा सडले, गाभिणे ही हो. सडलेलं असेल तरी खातात, शुष्क ड्राय झालं असेल तरी खातात. तेही बाळाचे हातवरी, चिवडिले जैसे राडी करी, का सवे बैसोनी नारी, गोतांबील करी. जसं बाळ बाळ कसं चिरडून सगळं मिक्स करतो, तसं ते सगळं हे करतात. आणि एकाच ताटात बसून सगळं मुलं बायका सगळं उष्ट वगैरे खातात. तामसिक. ऐसेनी कश्मळे जे खाये, ते तया सुख भोजन ऐसे होय. हे आपण दुसऱ्यांना नाव ठेवण्यासाठी नाहीये. फक्त आपल्याकडे लक्ष द्यावं आपण. हे असं करतात, ख्रिश्चन असे करतात, मुसलमान असे करतात. आपण कसं काही गरज नाहीये दुसऱ्यांचं बोलायला. आपल्याकडे लक्ष द्या आधी. दुसऱ्यांकडे जास्ती लक्ष असतं लोकांचं. स्वतःचं कुठे असतं काय माहिती. ऐसेनी कश्मळे जे खाय, म्हणजे जे खराब खातात, तैतया सुख भोजन ऐसे होय. परी येणे ही न धाय पापिया तो. त्याला वाटतं की ते खूप सुखभोजन करतोय तो, पण हे पापीचं लक्षण आहे. आणि लिटरल आपण घ्यायला नाही पाहिजे. You have to understand the intention behind this. इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. मग चमत्कारू देखा, म्हणजे त्यांना आनंदच होतो खाताना, काय त्यांना ते खराब खातात असं वाटत नाही, पण त्याचा त्रास होतो. मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुका, जया काय सदोका कुद्रव्यासी. आणि तुम्हाला आश्चर्य माहितीये का, जे जे शास्त्रात खायचं नाहीये, तुम्हाला सांगितलं आधी पण, खाद्य प्रकरण आणि अखाद्य प्रकरण आहे आपल्या शास्त्रामध्ये. काय खायचं काय नाही खायचं, ते जिथे जिथे नाही खायचं तेच खातात. रात्री खायचं नाही, खाणार नाही, वेळ नाही आम्हाला, खा मग रात्री. नाही, आम्ही फॉरवर्ड आहोत विचारांचे. इट इज फॉर अस. देव काय तिकडे बसलो नाही कान कापायला आपला. तया आपेयांच्या पाणी, अखाद्यांची भोजनी, वाढविजे उतानी, तामसे तेणे. अखाद्यांची जे वाढवतं ते खातात, जे खायला नाही म्हटलं तेच खातात. एवं तमस जेवणारा, ऐसे सीमेचू हे वीरा, याचे फळ दुसरा क्षणी नाही. काय दुसरं त्याचं फळ असणार, दुःखच ना. एवं तमसा जेवणारा, ऐसे सीमेचू हे वीरा, याचे फळ दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची हे अपवित्र, शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाची पाप पात्र झालो तो की. जेव्हा जेव्हा तो तशा अन्नाला शिवतो तो पापी होतो. म्हणजे बेसिकली
का हे शब्द का वापरतायत? कारण काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज कृष्ण, की जसं-जसं अन्न खातो, तसं-तसं आपले धातू चेंज होतात. तसं ही चित्तवृत्ती बदलते. चित्तवृत्ती बदलल्यावर काय होतं? तशा ह्या क्रिया होतात. तशा ह्या क्रिया केल्या, तसे-तसे कर्म घडतात. तसे-तसे कर्म घडले, की काय होतं? तर ही फळं मिळतात. राइट? आणि जशी-जशी फळं आहेत, ती मग भोगायलाच लागतात. तसंच मग जसं बीज आहे ना त्याच्यातनं ते हे बाहेर पडतं वृक्ष आणि त्याला परत बीज लागतं. मग त्याच्यातनं परत सो धिस इज अ प्लेस वेअर वी कॅन स्टार्ट चेंजिंग, इझन्ट इट? आपल्यासाठी आहे, देवासाठी नाहीये. आवडत असेल तर करा. यावर ते जे जेवी, ते जेविती भोजन म्हणवी, पोट भरती जाणावी यातना ते. हे असं जेवतात म्हणजे ते पोट नाही भरत आहे, ते यातनांना घालतायत पोटांमध्ये. शिरच्छेद काय होये, का अंगी रिगता कैसे आहे, हे जाणावे काही पाहे, परी साहाती चुवसे. ते म्हणतात, की एखादा शिरच्छेद केलं किंवा आग भाजलं तसं कसं त्याच्या ते वेदना अननोइंगली पोटात टाकत असतात. इन फ्युचर दे आर गोइंग टू सफर. आपण म्हणतो ना फ्रीडम, वी शुड हॅव फ्रीडम टू चूज. वी शुड नॉट बी कंपेल्ड to choose something by the mind. We should have freedom to reject, freedom to intake at our own will. हवं ते खाणं is not freedom. हवं तेव्हा आपल्या मनाने चूज करून खाणं इज इज आपल्या विलनी चूज करून मन म्हणेल खायला पाहिजे, छान छान लागतं. उद्या सोडू, श्रावण महिन्यानंतर सोडू, असं करू, तसं करू. No, that is not freedom. That is bondage. As long as we get clear idea of what is freedom, we'll be free. मनाला हवं तसं वागणं is not freedom at all. That is a delusion. हं. मग किती त्रास होत असेल ज्ञानेश्वर महाराजांनी सांगताना. काय कोणाला वाईट आहे का? की आपणच आपल्याला असा त्रास करून घेतो ना. म्हणून तामसा अन्न परिणामो गासी नाना, न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे. म्हणून मी हे सांगतोय असं देव म्हणतोय अर्जुनाला, अरे खरंच ह्याच्यापासून दूर राहा तू. सात्विकतेकडे जा. हे अन्न असं खाऊ नकोस. आता ययावरी आहाराची या परी, यज्ञ अवधारी त्रिधासे. आता 3 प्रकारचे यज्ञ. परीती ही माझी प्रथम, सात्विक यज्ञाचे वर्म ऐके पाच महिम. शिरोमणी. आता ह्या 3 मधलं प्रथम मी सात्विक यज्ञ सांगतो. तरी एक प्रियोत्तमू, वाचोनी वाढोने धी कामू, जैसा कामनो धर्मो पतिव्रतेचा. हे कसं असतं, एखादी जी पतिव्रता असते ती एकच जो पार्टनर असतो तिचा, त्याच्या ऐवजी कुणाही दुसऱ्याचं ती ध्यान शी अवॉइड्स काम, शी अवॉइड्स. तसं एकच प्रियतम. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारान करीची निगा, का आत्मदेखोनी उगा वेदू ठेला. जेव्हा गंगा समुद्राला मिळते मग परत मागे नाही वळून बघत. तसं इज फोकस्ड ऑन आत्मा. तैसे जे आपुला स्वहिती, वेचुनिया चित्तवृत्ती, नुरवितीची अहंकृती फळा लागी. पातले या झाडाचे मुळ, मागुते सर्व नेण्याची जळ, जिराले गा केवळ तयाच्या ची अंगी. तैसे मने देहे दोही, व्यजन निश्चयाचा ठाई, हारपोनी जे काही वांछिती ना. ते जसं मूळ असतं झाडाचं, थोडंसं पाणी गेलं तरी ते शोषून घेतं.
तसं हे दे हॅव क्लॅरिटी. जे पण ज्ञान आहे ते शोषून घेतात आणि हा जो यज्ञ आहे तो मी करतोय ह्या भावनेने करत नाहीत ते. इट हॅज टू बी डन, दॅट्स व्हाय दे डू इट. स्वतःच्या कामनेसाठी नाही करत, की मला हे फळ मिळेल, ते फळ मिळेल. तो व्यवस्थित झाला पाहिजे. एकदम व्यवस्थित बघतात. तीही फळवांछ त्यागी, फळ नसते, फळवांछा त्यागी, स्वधर्मा वाचुनी विरागी. स्वधर्म आहे म्हणून केला पाहिजे. स्वधर्म आहे म्हणून हे झालं पाहिजे. स्वधर्म म्हणून ते करतात. स्वधर्म वाचुनी विरागी, अदरवाइज दे हॅव नो इंटरेस्ट. स्वधर्मात आहे म्हणून करायचं. की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृत, एखादी सवाशीन किंवा सुवासिनी जी असते, सौभाग्यवती असते, she dresses up beautifully with all the ornaments. That doesn't mean that she is so attached to her beauty, but she does it properly. एकदम प्रॉपरली करायचं. ग्रहस्थात संन्यासासारखं राहून, संन्यासात ग्रहस्थासारखं राहून आणि ब्रह्मचर्यात ग्रहस्थासारखं राहून, दिस इज ऑल मेस अप. डू दॅट एक्झॅक्टली. राईट. तयाच्या अंगी तैसे मन देही, यजन निश्चयाच्या ठाई. सॉरी, अहंकृती फळा लागी. हे झालं. हार पोनी जे काही वांछती ना, हे झालं. परी आरिसा आपण पे, डोळा जैसे घेपे, का तळहातीचे दिपे, रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे, गमावा मार्गू दिठी भरे. तैसा वेद निधारे देखोनिया, तिये कुंडे मंडप वेदी, आणि काही संभार समृद्धी ते मेळवणी जैसे विधी आपण केली. सकळ अवयव उचिते लेणी पातली, जैसे अंगाते तैसे पदार्थ जेठीचे देथे. योगिनी कायवानु बहुती बोली, जैसी सर्वाभरणी भरली, ते यज्ञ विद्याची रूपा आली. यजनमिषे तैसा सांगो पांगू, निपजे जो यागू, नुठ पुनिया लागू महत्वाचा, प्रतिपाळू तरी पाटाचा, झाडी की जे तुळशीचा, तरी फुला छायेचा आश्रयो नाही. जसं माणूस तुळशीचं करतो पूजन, त्याला फळ फूल असं काही येत नाही किंवा वृक्षाची आशा वगैरे नसते, बट ही डज इट. तसं थोडं समजेल. किंबहुना फळाशे विण, फळाची आशा असणे विण, ऐसिया निगुती यज्ञ निर्माण होयतो यागू जाण. सात्विक गा, फळाची आशा न घेता जो करतो यज्ञ त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. आता यज्ञुकी रविरेशा, करी पै याची ऐसा, परी श्रद्धा लागी जैसा अवतीला रावो. जरी राजा घरासी ये, तरी बहुत उपेगा जाये, आणि कितीही होये श्राद्ध न ठके. तैसा धरुनी आवांका, म्हणे स्वर्गू जोडले असिका. दीक्षितू होईन मान्यू लोका, घडेल यागू. ऐसे केवळ फळा लागी, महत्व फोकारावयाल जगी. पाथा निष्पत्ती जे यागी, राजसपैते. आता जो राजसिक यज्ञ आहे, म्हणजे ते म्हणतात की तो त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं स्वतःची डिझायर असते. जसं आपण राजाला घरी बोलवलं, तर मग राजा घरी बोलवल्यावर मग मला थोडा फायदा होईल, माझे कनेक्शन होतील आणि माझं नाव पण होईल, म्हणून आपण राजाला बोलवतो. तसं हे जेव्हा हा यज्ञ करतात, फळांची इच्छा असते, फळांची आशा असते त्यांची. हा राजस यज्ञ. आता तामसिक. पशु पक्षी विवाही, जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोची मूळ.
पशु पक्षींचा विवाह करताना आपण जोशींना नाही बोलत. जोशी म्हणजे ब्राह्मणांना, भटजींना नाही बोलत, तुम्ही बघावं यांचं कसं आहे, तारा वगैरे. तैसे तामसा यज्ञ पाही आग्रहाचे मूळ फक्त. त्यामुळे पशु-पक्षी कसे फक्त आग्रहाने करतात ना ते विवाह. आग्रह म्हणजे काय? त्यांच्या डिझायर असतात म्हणून करतात. देअर इस नो अदर चेकिंग. सारासार विचार नसतो. जोशी वगैरे येत नाहीत तिथे. तसा हा तामस यज्ञ आहे. फक्त आग्रहाचं मुळ आहे, नाही करायचंय मला. वारवया वाटन वाहे, की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धांसी बिहे आगी जरी. जसं वारा वाट नाही बघत डिरेक्शनची, तसं निषिद्ध करायला एखाद्या वेळे एक निषिद्ध जी आहे वृत्ती ती घाबरेल, पण हे नाही, हे करायचं म्हणजे करायचं असं ते आग्रहाने करतात. तरी तामसाची या आचारा विधीची याथी ओढावरा, म्हणून तो धनुर्धरा उत्सृंखळू. तो तामसाचा आचार आहे, तो विधींचा विचार नाही करत. तो ही जस्ट वॉन्ट्स टू डू इट. नाही विधीचा ते चाड, तिथे विधींचं काही चाड नाही, की ह्या वेळेस केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. नये मंत्राधिक तयाकडं, त्याच्याकडे मंत्र नसतात, काही नसतात. अन्न जाता नसुये तोंड, मासिये जेवी. अन्न पण ब्राह्मण भोजन, दुसऱ्यांना दान वगैरे काय नाही, ते आपलं करतात असं फक्त. वैराचा बोधू ब्राह्मणा, ब्राह्मण म्हणजे त्यांना वैर वाटतात. हे काय नुसते दक्षिणा खायला येतात लोकं असं. तैसे वायांची सर्व वेचे, सॉरी, वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ केरी गेल दक्षिणा, ते दक्षिणा जाईल ना. अग्नी झाला वाउधाणा वरपाडा जैसा, तैसे वायाची सर्व ही वेचे, मुख न देखती श्रद्धेचे, नागविले निपुत्रिकाचे जैसे घर, ऐसा जो यज्ञाभासू, तया नाम यागू तामसू, ऐक म्हणे निवासू श्रियेचे तो. श्रीनिवास अर्जुन कृष्ण सांगतो की हा फक्त यज्ञ करायचा म्हणून करतो. सात्विक पण यज्ञ करायचा म्हणून करतो असं नाही. तो स्वधर्माने जे करायचंय फळाची अपेक्षा न करता करतो. आणि हा यज्ञ म्हणजे करायचं, पण काय दक्षिणा नको द्यायला म्हणून नाही. ते ही डिसाईड, मंत्र कशाला, वेळ कशाला, आपण करून टाकूया, करायचं आहे म्हणून असं तामसिक. आणि सांगितलं की ह्या वेळेस हा नाही करायचा यज्ञ, नाही करायचं मला तर हे काय कोणाला कळतंय, आपण करूया असं. आता गंगेचे एक पाणी, परिनेले आननी वाहणी, एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. हे गंगेचं पाणी एका ठिकाणी शुद्धत्व आणतंय आणि दुसऱ्याला ते हे करू शकतं, डिपेंडिंग ऑन व्हॉट पात्र वी यूज. तैसे तिही गुणी तप, जैसे जाहले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक. तर तप जो आहे ते केल्यावर कधी कधी उद्धरतो, आणि जर एका प्रकारचा तप केला तर तो ताप देतो, त्रास देतो, पाप देतो. तरी तेची तीही भेदी, कैसे निपा म्हणून सुबुद्धी, जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. हे पण 3 प्रकारचे तप, ते मी तुला सांगतो. येथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तीही, ते पाठी बोलो. आधी तप म्हणजे काय मी सांगतो, आणि मग नंतर 3 भेद आहेत ते सांगतो. तरी तपजे का सम्यक, तेही त्रिविध ऐक. तरी तप जरी चांगला असेल तरी त्रिविध असतात. शारीर मानसिक शाब्दगा, शारीरिक तप, मानसिक तप आणि शाब्दिक तप, असे 3 प्रकारचे तप आहेत. आता का तिही माझारी, शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पडियता होय. शारीरिक तपाबद्दल मी सांगतो आधी, ते ऐक, ते आपण उद्या बघू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। हरि ओम।